हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपण इथे पाहतो की दुष्यंतची मीटिंग सुरू असते. दुष्यंत काम करत असतो आणि तिथे कृष्णा दुष्यंतला बाळजाबाई तिला सगळं शिकवणार आहेत ही गुड न्यूज सांगायला आलेली असते. कृष्णा जोरात ओरडत येते, दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार. दुष्यंत तिला तिथेच हाताने थांबण्यासाठी इशारा करतो. कृष्णा आता थांबते. दुष्यंत त्याच्या समोर बॉसला सांगत असतो की नाही नाही, मी गावावरून काम जरी करणार असलो तरीही कशाही पद्धतीचे डिस्टर्बन्स इथे येणार नाही. हो हो चालेल. आणि मग तो मीटिंग बंद करतो आणि कृष्णाकडे येत कृष्णाला म्हणतो, तू वेडीबिडी आहेस का ग जरा? कशाला ओरडत ओरडत आलीस? मी काम करत होतो, तिथे माझा बॉस मला बघत होता. कृष्णा म्हणते, काय त्या लॅपटॉपवर हे पण दिसतं वे, मोबाईलवर चेहरा दिसतोय तसा? दुष्यंत म्हणतो, लॅपटॉप नाही ग, लॅपटॉप असतं ते. त्याबरोबर कृष्णा आता जोरजोराने मोठमोठ्याने हसायला लागते. दुष्यंत म्हणतो, हसायला काय झालं? मी काय इथे जोक करतोय का? जोकर दिसतोय मी? त्याबरोबर कृष्णा म्हणते, सॉरी सॉरी दुष्यंत सरकार, हसायला नको होतं म्या. पर दुष्यंत सरकार, तुम्ही काय कापडं घातली आहेत? तुम्हीच म्हणला असं नवं तुमचा तो बॉस दिसत होता म्हणून, मग त्याला ही कापडं दिसली नाही वे तुमची? दुष्यंत म्हणतो, हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे. मला पण आवडत नाही असं काम करताना कसं पण बसायला, पण काय करणार, तू माझे सगळे कपडे नेऊन धुवायला टाकलेस ना. धुवायला टाकण्या अगोदर एकदा मला विचारलंस का ते कपडे धुवायचे होते का नाही म्हणून ते? त्यावर कृष्णा म्हणते, ओ दुष्यंत सरकार, ते कपडे खराब झाले वाटते ना, व किती दिवस कपाटात पडून होते म्हणून मी धुवून टाकले. दुष्यंत म्हणतो की अगं पण धुण्या अगोदर ज्याचे कपडे आहेत त्याला एकदा विचारावं की बाबा रे हे कपडे धुवू का? दुष्यंत म्हणतो की माझे कपडे कधी खराब होतच नाही. कृष्णा म्हणते, त्या कपड्यांचा का नाही खूपच वास येत होता म्हणून मी धुवायला टाकले. मला जर ठावं असतं नवं की तुम्हाला ती कापडं लागणार आहेत आज म्हणून, तर म्या नसते टाकले धुवायला. दुष्यंत म्हणतो, अगं पण मग विचारायचं, जाऊ दे, बोल तू, तुझं काय काम होतं, तू इथे कशाला आली होतीस? त्यावर मग कृष्णा म्हणते, अहो म्या आनंदाची बातमी सांगायला आलो आहे तुम्हासनी. दुष्यंत म्हणतो, बापरे, नेहमी माझ्याकडे प्रॉब्लेम घेऊन येणारी मुलगी आज चक्क आनंदाची बातमी वगैरे घेऊन आली. बोल बोल, काय आनंदाची बातमी सांग तरी. त्यावर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, बाळजाबाई मला ह्या घराच्या लायक सून बनवणार आहेत. दुष्यंत म्हणतो, लायक सून म्हणजे नेमकं काय करणार आहे आई तुझं? त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो ते तुम्ही म्हणता का नाही ते टिरेंग टिरेंग. त्यावर दुष्यंत म्हणतो, ट्रेनिंग. त्यावर कृष्णा म्हणते, हां तेच ते. तर बाळजाबाई आहेत की नाही, मला ते देणार आहेत आणि ह्या घराच्या योग्य ती सून बनवणार आहेत असं म्हणले आहेत त्या मला. मला ते समज शिकवणार आहेत आणि एक एक करून घराची जबाबदारी बी देणार आहेत. त्यावर दुष्यंत म्हणतो, अशक्य आई, असं बोलणं अशक्य. कृष्णा म्हणते, अहो हे तर खरं बाळजाबाई असं बोलले आहेत, मी कशापाई खोटं बोलू येऊन तुमच्याशी? दुष्यंत म्हणतो, अरे जर आई असं काहीतरी बोलली असेल ना तर मला जाऊन तिच्याशी आधी बोलायला हवं, तिला सांगायला हवं की हिला शिकवणं म्हणजे वेस्ट ऑफ टाईम होईल. त्यावर कृष्णा म्हणते, तुम्ही जाऊन खातर जमा करून घ्या, पर म्या सांगायलो तेच खरं, बाळजाबाई असं म्हणाले. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो का, आई म्हणाली आहे का असं? ती ठीक शिकवेल, पण तू सुद्धा शिकायला हवंस ना, तू सुद्धा एफर्ट्स द्यायला हवे. कृष्णा म्हणते, मला बाळजाबाई शिकवणार आहेत आणि मी शिकणार बी, समजलं ना मग तुम्हाला? त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे मला आईशी पहिलं बोलावं लागेल, आईला सांगावं लागेल की आई नको नको, चूक करशील तू. त्यावर कृष्णा म्हणते, तुम्ही काय बी बोला, पण बाळजाबाई मला शिकवणार. म्या जाऊन त्यासनी सरळ सांगितलं की बाळजाबाई, म्या बघा, म्या ह्या घराच्या योग्य नाही, म्हणजे या घराच्या राहण्यात लायकच म्या नाही आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, व्हेरी गुड. मग आई काय म्हणाली? त्यावर मग बाळजाबाई म्हणाल्या की तू काही काळजी करू नको, म्या तुला शिकवीन समज, म्या तुला या घराच्या लायक करीन. त्यावर दुष्यंत म्हणतो, बापरे. त्यावर कृष्णा म्हणते, बघा आता बाळजाबाईंच्या तालमीत म्या तयार होणार. त्या म्हणाल्या आहेत की ते काय समधी लोक सारखे नसतात म्हणून, पण त्या मला ह्या घराच्या योग्यतेची बनवत्याल. म्या लई खुश आहे बघा दुष्यंत सरकार, मला बाळजाबाईंच्या तालमीत शिकायला मिळणार म्हणजे समजा कसं छान होणार. त्याबरोबर इथं आता बाळजा ही विचार करत उभी असताना मैना त्या ठिकाणी येते. मैना बाळजाबाईला म्हणत असते, बाळजाबाई, अहो तुम्ही हे समजा काय करायला आहेसा? अहो तुम्ही जे वागायला ते चुकीचं आहे. त्याबरोबर बाळजा म्हणायला लागते, मैनावती, अगं तुझी सवय कधी जाणार आहे? प्रत्येक वेळी असं चोरून कान लावून ऐकण्याची सवय वाईट. त्याबरोबर मैना म्हणायला लागते, बाळजाबाई तेवढं सोडून तुम्ही बाकी काय बी बोला बघा, ते जमल, पण हे एवढं काही जमायचं नाही. बाळजाबाई म्हणायला लागतात, अगं पण काय गरज आहे? मैना म्हणते, अहो बाळजाबाई, बाई माणसाचं लक्ष घरात चारी बाजूला राहिलं पाहिजे ना. त्यावर बाळजाबाई म्हणतात, तेवढं लक्ष जरा कधी कामावर दिलंच नवं तर बरं होईल. तुझं लक्ष नको त्या गोष्टींवर जास्त असतंय आणि असतंय तर असतंय, वरनं तुझी अक्कल बी नको त्या गोष्टीत जास्त पडते. त्यावरती म्हणते, बाळजाबाई ते समजा तर सोडा, पण सध्या तुम्ही जी काही अक्कल वापरायला का नाही ती मला लई चुकीची आहे असं वाटायलं. अहो नाही म्हणजे
त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, मैनावती. तशी मैनावती म्हणते, नाही म्हणजे मी जे बोलायलो ते कदाचित तुम्हासने नाही पटणार, पर तरी बी आज जीभ जरा टाळायला लावतो आणि मग बोलतोच. आणि मग ती म्हणायला लागते, तुम्ही त्या कृष्णीच्या हातात कारभार देणार, त्या कृष्णीला समज शिकवणार असं म्हणले. अहो बाळजाबाई कशापायी? ती सवतावून आली होती ना व तुमच्या पायावर डोकं आदळायला, आणि म्हणली बी की म्या ह्या घरची सून होण्याच्या लायक नाही म्हणून. मग तरी बी बळाने तुम्ही कशापायी तिला जवळ करायला? तुम्ही बी म्हणायचं नाहीच आहेस तू या घराच्या लायक, आणि घराबाहेर काढून टाकायचं होतं की तिला. काय गरज होती तुम्हासनी तिला जवळ करायची? त्यावर बाळजाबाई म्हणतात, मैनावती, मी काय करत असते ना हे मला बरोबर माहीत असतं. मी कधी काय करायचं आणि कधी काय नाही हे मला माहीत असल्याशिवाय म्या कधीच काही करत नाही. समजलं नवं? त्यावर मैनावती म्हणते, अहो बाळजाबाई, मग आता तुम्ही पुढं काय करायलाय? त्यावर बाळजाबाई म्हणतात, बघ म्या पुढं काय करतो ते. आणि मग त्या कमरेच्या चाव्यांचा जुडगा काढतात आणि मैनावतीला म्हणतात, अगं मैनावती, आता असं काय करतेस? आता माझी सून आली ना व ह्या घरात, मग आता ह्यो कमरेचा माझ्या जुडगा तिच्या जायला न गं वय. आता ह्यो चाव्यांचा जुडगा मी कृष्णीला देणार. त्यावर मैना म्हणते, काय? त्यावर बाळजाबाई म्हणते, वय, आता ह्यो चाव्यांचा जुडगा रांगडे पाटलांच्या घरच्या सगळ्या संपत्तीचा जुडगा त्या कृष्णीच्या कमरेला लागणार. त्याबरोबर मैना म्हणते, अहो बाळजाबाई, पर हे समजतं तर. त्यावर बाळजाबाई म्हणतात, काळजी करू नकोस मैनावती, मी तिच्या कमरेला हा जुडगा देऊन तिला रांगडे पाटलांची सून म्हणून स्वीकारत नाही आहे, किंवा रांगडे पाटलांच्या सुनेची जबाबदारीसुद्धा तिच्या अंगावर सोपवत नाही आहे. तर मी तिला हा चाव्यांचा जुडगा देऊन हे दाखवून देणार आहे की ती या घरची सून होण्याच्या मुळात लायकच नाही आहे. नाही, ह्यो जुडगाच आता आपली समधी वाट मोकळी करणार बघ. आठवत नसेल तर तुला आठवण करून देतो. म्या म्हणलं होतं, म्या त्या कृष्णीला घराबाहेर काढणार, पर म्या तिला अशी तशी घराबाहेर काढणार नाही, तर म्या तिला रडवून रडवून घराबाहेर काढणार. तिला हेच कळता कामा नये तिला मारलं कुणी आणि तिला लागलंय कसं. कळलं? त्याबरोबर आता हे ऐकून मैनालासुद्धा आनंद होतो. त्यानंतर मग बाळजा म्हणायला लागते, इतक्या सहजासहजी मी त्या कृष्णीला नाही सोडणार. नाही जर तिला चांगलं रडवलं आणि सवतावून घरातनं निघून जायला मजबूर केलं नवं, तर म्या बी नावाची बाळजा नाही. बघ फक्त तू म्या काय करतोय ते. फक्त माझ्या मनाप्रमाणे गोष्टी घडत गेल्या पाहिजे. त्या कृष्णीला मी पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही आहे. म्या काय बोलतोय ते समजलं असेलच नवं तुला? त्याबरोबर मैना म्हणत असते, अहो बाळजाबाई, पण बाळजाबाई म्हणतात, पण नाही काही नाही. आता सून आली म्हणलं की सुनेच्या हातात सासूनं समदा कारभार द्यायला लागतो, आणि म्या बी सासू म्हणून माझ्या सुनेच्या हातात समदा कारभार द्यायला तयार आहे. कळलं नवं तुला मला काय म्हणायचं आहे ते? त्यावर लगेचच आता मैना म्हणते, होय कळलं की. मग आता इथं कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार बघा, बाळजाबाईंनी म्हणले आहेत नवं, म्हणजे त्या मला तयार करणार. त्या म्हणल्यात नवं, मग त्या मला समजा शिकवणार. मला खात्री आहे बाळजाबाईंवर, आणि पुरा विश्वास बी आहे माझा त्यांच्यावर. त्या म्हणल्यात म्हणजे त्या तसंच करणार. त्यावर दुष्यंत म्हणतो, पण मला ना आधी आईबरोबर बोलावंच लागणार आहे वाटते. त्यावर कृष्णा म्हणते, तुम्हासनी काय बोलायचं आहे ते जाऊन बोला, पण बाळजाबाई शिकवणार म्हणल्यात ना, म्हणजे म्या शिकणार म्हणजे शिकणारच आता, आणि या घराच्या लायक सून बी होऊन दावणार बघा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बापरे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, बापरे नाही, आता बघा ओ बघा, फक्त बाळजाबाई मला कसं तयार करतात ते. त्या मला नीट पारखून सुलाकून आगीतनं असं आत बाहेर करून असं काहीतरी म्हणल्या तयार करणार म्हणून. आता बाळजाबाई नीट सांगितलंय म्हणल्यावर त्या असं समजत झाकच करणार याची तर मला खात्रीच आहे. मस्त करणार समजा त्या. त्याबरोबर दुष्यंतला मात्र आता टेन्शन येत असतं की बापरे, कृष्णा सगळं शिकणार म्हणजे अजूनच सगळं डेंजर असणार. दुष्यंत म्हणतो, नाही ते सगळं ठीक आहे, पण मी एकदा आईबरोबर बोलतो, कारण तू जे काही बोलतेस की नाही त्याच्यावर माझा विश्वास पटत नाही आहे. इतक्यात बाळजाबाई कृष्णाला हाका मारायला लागतात, कृष्णे, ए कृष्णे. तशी कृष्णा दुष्यंतला म्हणते, बघितलं सा, बाळजाबाईंनी हाका मारलं, जावा जावा, काही खातर जमा करून घ्यायची ती करून घेवा, आता बघालच तुम्ही, आलो आलो. एवढं बोलून कृष्णा ही आता खाली यायला निघते. दुष्यंतला मात्र टेन्शन यायला लागतं. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की जयकांत हा दारू पीत बसलेला असतो आणि गणपत हा हिशेब करत असतो. गणपत जयकांतला म्हणत असतो, अहो जयकांत शेठ, किती घोळ घालून ठेवलाय तुम्ही, अहो खाचा मारा की, बारीक बारीक खाचा मारत जावा, पण ह्यो एवढा मोठा खाचा असा कळल असं नाही वागायचं. जयकांत म्हणत असतो, पप्पा एवढ्या वेळेला ॲडजस्ट करा, पुढच्या डावाला लक्षात ठेवतो काय, आज जरा पॅक स्ट्रॉंगच झाला आहे
आणि मग तो दारू प्यायला लागतो. त्याबरोबर मैनावती तिकडे येते आणि जयकांतचा ग्लास पकडते. जयकांत म्हणतो, ए मम्मी, काय चाललंय तुझं, का अशी करायला लागल्यास? त्यावर मैना लगेचच म्हणायला लागते, तुझा ह्यो बाप ह्यो हिशोब करण्यातनं सुटायचा नाही आणि तू या दारूतनं सुटू नको. तोपर्यंत ती बाळजा समद घरदार त्या कृष्णीच्या नावावर करते की नाही ते बघाच तुम्ही. त्याबरोबर आता लगेचच गणपत आणि इथे जयकांत दोघंही हसायला लागतात आणि म्हणत असतात, काय मैनावती, अगं तुला काही येडबीड लागलंय का काय, असं आता जयकांतचे वडील मैनावतीला विचारतात. त्यावर मैना म्हणते, वय मला येडबीड लागलंय काय विचारायला? नाही, आता येड लागायची येळ मला नाही, तुम्हाला दोघांसनी आली. थांबा सांगतो. बाळजाबाई स्वतःच्या कमरेचा जुडगा काढून त्या कृष्णीच्या कमरेला देणार आहेत. त्याबरोबर आता हे ऐकल्यावर मग मात्र खरोखर या दोघांनाही जरा आश्चर्यच वाटतं. त्याबरोबर जयकांतला आता हे ऐकून खूपच जास्त राग आलेला असतो आणि रागाने तो पंचिंग बॅगला जोरात एक फटका मारतो. त्याबरोबर इकडे आता सावित्रीला घेऊन पूजा घरी आलेली असते आणि ती तिला एक जागी बसवते आणि म्हणते, मॉम आता जरा शांत हो, शांत हो. आणि मग ती पाणी घेते माठातलं आणि स्वतः पिते. त्याबरोबर इकडे सावित्री म्हणत असते, वाटोळ होईल त्या मेलीचं, त्या कृष्णीचं. आधी माझ्या घरात आली, माझ्या नवऱ्याला गिळलं आणि आता माझ्या पिलाच्या सुखावर बी उठली वय ती कृष्णी. माझ्या लेकीचं पिरेम हिरावून घेतलं वय तिनं. अगं अवदशे, का असं वागायलीस आमच्या आयुष्यात? अगं आधीच आम्हाला दारिद्र्य लावलीस आणि आता हे समज बी केलंस. कशापायी काय मिळालं तुला हे समज करून? काय गरज होती त्या सटवाईला हिला आमच्या नशिबात लिवायची? का लिवलंस ग सटवाई तू हिला आमच्या नशिबात? का अवदशी मेली पांढऱ्या पायाची, माझ्या घराला दारिद्र्य लावलं तर लावलं, वरनं माझ्या लेकराला सुखानं बी नांदू देत नाही वय, माझ्या लेकाच्या सुखावर उठली. त्याबरोबर वाटोळ होईल मेलीचं, तिरडी उठली पाहिजे मेलीची, असं सगळं सावित्री म्हणत असताना त्या ठिकाणी आता लगेचच पूजा येते आणि पूजा म्हणते, शटअप मॉम, शटअप. आता एक शब्दसुद्धा बोलायचा नाही असं तू एकदम गप्प बसायचं. हे बघ, असं फक्त बडबड करून ना काही होणार नाही आहे. जे काही करायचं आहे ना ते मला करावंच लागणार आहे आणि आता मी त्या कृष्णाला मुळात माझ्या पुढे जाऊच देणार नाही आहे. आता बघ तुम्ही काय करते ते. मी जे मला हवं ते मिळवणार म्हणजे मिळवणारच. मी मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे. त्या कृष्णाने आजपर्यंत माझ्याकडून जे हिरावून घेतलं आहे ना ते सगळं मी मिळवणार. त्याबरोबर आता आपण दुसरीकडे पाहतो की सगळे रांगडे पाटील कुटुंबीय हे हॉलमध्ये जमा असतात. बाळजाबाईंनी कृष्णाला बोलवलेलं असतं. सगळे कृष्णाचीच वाट बघत असतात. इतक्यात कृष्णा तिकडे आलेली असते. कृष्णाबरोबर दुष्यंतही तिथे आलेला असतो. बाळजाबाईंना कृष्ण विचारते, बाळजाबाई तुम्ही मला हाक मारत होतात काय? बाळजाबाई म्हणतात, कृष्णे अगं आपल्या घरात तुझं सोडून इतर कोणाचं नाव आहे वय कृष्णी? त्याबरोबर मग आता कृष्णा पुढे येते. बाळजाबाई तिच्या हातांमध्ये चाव्यांचा जुडगा देत म्हणतात, कृष्णे हे काय आहे ठावाय? ही आपल्या रांगडे पाटलांची प्रतिष्ठा आहे. ही आपल्या रांगडे पाटलांच्या घराण्याचं वैभव आहे आणि आत्ता हे तुला देतोय मॅम, हे तू सांभाळायचं. त्यावर हे बघून मात्र दुष्यंतला आश्चर्य वाटतं. दुष्यंत म्हणतो, आई अगं हे बघ, नाही हे सगळं तू प्रेमापोटी करतेस याच्यात मला काही शंकाच नाही आहे, पण हे तू जे करतेस ते खरोखर खूप मोठी गोष्ट आहे, नको करूस असं. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे पण दुष्यंत. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई प्लीज एकदा माझं ऐकून घे. अगं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि म्हणजे सॉरी मला असं बोलायचं नाही आहे, पण कृष्णा अजून ही जबाबदारी पेलण्याचे योग्य आहे असं मला नाही वाटत. त्यामुळे प्लीज तू उगाच ही एवढी मोठी जबाबदारी तिच्यावर नको सोपू. त्याबरोबर आता लगेचच जयकांतसुद्धा म्हणतो, होय काकीसाहेब, नाही म्हणजे भाव जे काय आमचा बोलायला आहे ते आम्हाला बी पटायलं आहे. ही कृष्णी म्हणजे वहिनीसाहेब ह्या गरीब घरात वावरले आणि त्यांनी कायम शेतीच सांभाळली, त्यामुळं घाई होईल असं नाही का वाटत? त्यावर आता लगेचच इकडे गणपतसुद्धा म्हणतो, वहिनी अहो जास्त घाई होती काय? त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अहो नाही गणपत भाऊजी, आता घाई कसली? घरात सून आली म्हणल्यावर म्या माझ्या कमरेचा जुडगा काढून सूनच्या हातात द्यायलाच हवा ना. आणि मला खात्री आहे कृष्ण समद व्यवस्थित सांभाळणार आणि मी आहे की म्या तिला समद व्यवस्थित शिकवणार. मग कृष्णी का नाही बरं करू शकणार? त्यावर कृष्णा म्हणते, बाळजाबाई अहो तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवायला आहे खरा, पण खरोखर ही लई मोठी जबाबदारी हो, मला ही जबाबदारी म्हणजे पेलायला. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, कृष्णे अगं का नाही पेलणार तुला? नक्की पेलणार बघ. अगं जर वावरात नांगर खेचू शकतेस तू तर मग ह्या चाव्यांचं वजन एवढं जादा होणार आहे वे तुझ्याकडं? घे, आजपासून हे आपल्या घराण्याची जबाबदारी आहे
आणि ही तुझी जबाबदारी आहे, लक्षात राहील नवं. त्यावर कृष्णा म्हणते, बाळजाबाई वय अवपर म्हणजे म्याच पावतर शेतात राबलोय, नांगर ओढलाय, म्या हे समजा कसं म्हणजे. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अगं मग का नाही जमणार तुला? नांगर ओढायला जर जमू शकतो तर हे समज बी जमाय हवंच की. तू हे समज करून दावणार ह्याची आमसनी पुरी खात्री आहे. त्याबरोबर दुसरीकडं सावित्री पूजाला म्हणते, पूजे नेमकं तुझ्या मनात काय सुरू आहे, तू काय करणार? त्यावर पूजा म्हणते, डी माझा आहे आणि फक्त माझाच राहणार. त्या कृष्णाने माझ्या समोरून माझ्या डीला पळवलं ना, आता बघ मी त्या कृष्णासमोरून कसा माझा डी पळवते ते. डी माझा सोडून इतर कोणाचाही होऊ शकत नाही. त्यावर सावित्री तिला म्हणते, पूजे तू जे काही करायचं ठरवलं आहेस की नाही त्यामध्ये तुझी ही आई तुझ्या बरोबर आहे बघ. त्या अवदशीला आपण इतकं सतवायचं, इतकं छळायचं की नाही की म्हणजे तिला तिचं आयुष्य बी नको नको वाटलं पाहिजे. इतकं छळ करायचं आपण तिला सौताला मरण वाटलं पाहिजे यावं इतकं आपण तिला सतवायचं. आपल्या आयुष्यात जेवढं दुःख आलंय की नाही त्या दारिद्र्यामुळं त्याच्यापेक्षा बी दुप्पट टिप्पटीनं दुःख आपण द्यायचं तिला बी कळायला हवं की दुःख म्हणजे नेमकं असतंय तरी काय. त्याबरोबर आता दुसरीकडं कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई तुम्ही जर सौताहून माझ्यावर ही एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहेसा तर मला खात्री आहे तुम्ही काहीतरी विचार करूनच माझ्यावर ही जबाबदारी सोपवली असणार आहे आणि म्या ही जबाबदारी पार पाडण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यावर बाळजाबाई म्हणतात, बघ मला विश्वास होताच तुझ्यावर आणि राहिला प्रश्न तुला काय न जमण्याचा किंवा तू चुकण्याचा, तर अगं चुकतच तर शिकशील नवं. आणि म्या तुला म्हणलोय नवं, म्या तुला लायक बनवणार ह्या समद्याच्या तर बनवणार. त्यावर लगेचच आता इकडं मैनासुद्धा म्हणायला लागते, कृष्णे बाळजाबाई तर तुला समजा शिकवतील पर तरी बी लक्षात ठेव हे लई मोठी जबाबदारी आहे. नाही म्हणजे रांगडे पाटलांचं संपूर्ण वैभव बाळजाबाईंनी तुझ्या हातात दिले, ह्या काय फक्त चाव्यांचा जुडगा नाही आहे, येईल नवं लक्षात. त्यावर कृष्णा म्हणते, भाई बाळजाबाईंनी जबाबदारी सोपवली आहे म्हणजे माझ्यासाठी ती लईच मोठी आहे. बाळजाबाई आज पावतर मी गावातल्या लोकांसाठी जे काही केलं ते तुम्हासनीच आदर्श ठेवून केलं. त्यामुळं आज तुमच्याकडनं हे एवढं मोठं मान मला मिळालं आहे, खरंच मला खूप भारी वाटायला लागलं आहे बघा. आणि हे समज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन आणि जर तुम्ही मला ह्या घराच्या लायक बनवण्याची ठरवली आहे तर मला खात्री आहे तुम्ही नक्की मला ह्या घराच्या लायक सून बनवाल. आणि मी हे बी तुम्हासनी विश्वासानं सांगतो की जर तुम्ही स्वतः एवढे कष्ट घ्यायलाय तर म्या बी कुठंच कमी नाही पडायचो, म्या बी तुमच्या विश्वासाला खरी उतरण. हे सगळं बघून मैनावती, गणपत आणि जयकांत तिघांनाही खूपच जास्त राग येत असतो बाळजाबाईंचा. पण गप्प राहण्यावाचून त्यांच्या हातात दुसरा काही पर्याय नसतो. ते सगळे गप्पपणे हे सगळं बघत असतात. तर आता बाळजाबाई कृष्णाला मिठी मारतात, जवळ घेतात आणि मनातल्या मनात म्हणत असतात, कृष्णे तुला ही जबाबदारी वाटायला पर नाही बघ, ह्याच चाव्यांचा जुडगा मी तुझ्या हातात दिलाय पर ह्याच जुडग्यामुळं तू कशी सौताहून रांगडे पाटलांच्या घराबाहेर जाते असते. तर इकडे बाळजाबाई म्हणत असतात की काहीही झालं तरी कृष्णा आणि दुष्यंतची जवळीक होता कामा नये. जर त्या दोघांची जवळीक झाली तर मग मात्र त्या कृष्णाला घराबाहेर काढणं हे आपल्याला अवघड जाईल, जड जाईल आपल्याला. तर इकडे कृष्णा ही चाव्यांचा जुडगा कुठे ठेवायचा हा विचार करत असते. ती पहिलं तिच्या बॅगेत ठेवते, मग दुष्यंत म्हणतो आणि कोणी चोर येऊन आपण खोलीत नसताना चोरला मग कृष्णा तो जुडगा तिकडनं काढते आणि एका बासमध्ये ठेवते. दुष्यंत म्हणतो आपण खोलीत नसताना कोणी इथे आलं आणि तो चाव्यांचा जुडगा चोरून नेला मग कृष्णा इथं पण नको असं करते आणि शेवटी जुडगा कमरेला लावते. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हा प्रॉब्लेम सॉल्व, आता कसं छान वाटतंय. त्याबरोबर लगेचच कृष्णासुद्धा हसते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.